तर येस. मायग्रेनची जी डोकेदुखी असते ती माइल्ड नसते, ती एक तीव्र स्वरूपाची डोकेदुखी असते. हं, हं. अर्ध डोकं दुखतं, युजली एकच बाजू डोक्याची दुखते. हं, हं. दुसरं म्हणजे डोकेदुखी बरोबर उलटी, मळमळ हे हं, हं. मायग्रेन बरोबर होतच. ओके. तिसरं म्हणजे एकदा डोकं दुखायला लागलं, की औषध घेऊन डोकं दुखायचं थांबतं. हे जे तुम्ही म्हणलात, हे हं. युजुअली मायग्रेनमध्ये होत नाही. ओके. एकदा डोकं दुखायला लागलं, तर ते 72 तासापर्यंत डोकं दुखत राहतं किंवा जडपणा राहतो किंवा त्याचा हो. त्रास होत राहतो. हं, हं. चौथं म्हणजे उजेडाचा आणि आवाजाचा त्रास होतो हं, मायग्रेनच्या हं. रुग्णांना. ॲक्चुअली हे कोणत्याही डोकेदुखीबाबत खरं आहे, की हं, डोकं हं. दुखत असताना उजेड किंवा आवाज हे सहन होत नाहीत. पण मायग्रेनचे जे पेशंट असतात ते टिपिकली सांगतात, की डोकं दुखत असताना आम्हाला एकटंच एका अंधाऱ्या खोलीत आराम करावासा वाटतो. झोप नाही लागत, पण आराम हं, हं, हं. करावासा वाटतो. त्याचबरोबर मायग्रेन जेव्हा सुरू होतो, तेव्हा सुरू होण्याच्या आधी, हं, हं. आदल्या दिवशी म्हणा किंवा एक 8 ते 12 तास आधी काही मूड स्विंग्स होतात, काही विशिष्ट ओके. फूड क्रेव्हिंग्स होतात, की गोड खावंसं वाटणं हं, हं, किंवा हं. अगदीच फटीग किंवा थकल्यासारखं जाणवणं, या हं, गोष्टी हं. होतात. आणि मायग्रेनचे काही ट्रिगर्स असतात. तर आता हे ट्रिगर्स युजुअली जे डे टू डे आयुष्यात आपल्याबरोबर होतं. हं, म्हणजे हं. काही लोकांना जेवण उशिरा झालं, की ट्रिगर होतं. हं. विशेषतः स्त्रियांना मासिक पाळीच्या आजूबाजूला मायग्रेन ट्रिगर होतो. त्याच्यानंतर टेम्परेचर चेंजेस, की ओके. ढगाळ वातावरण झालं, की मायग्रेन ट्रिगर होतं. खूप गरमी झाली, एसी अशा गोष्टी झाल्या, की ट्रिगर होतं. तर सामान्य गोष्टींमुळे मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो. हं, हं. आणि शेवटचं म्हणजे मायग्रेनचा अटॅक झाल्यानंतर देखील फटीग किंवा थकवा हा जाणवतो आणि थोडंसं असं म्हणू शकतो, की काम करण्याची इच्छा किंवा मेमरी किंवा अलर्टनेस जो असतो, तो कमी राहू शकतो.